तिकडे महाविकास आघाडीला अर्धशतक पार करतानाही धमचाक झाली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी 10 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जेमतेम 20 जागा निवडून आणता आल्यात, तर काँग्रेसनं गेल्या 50 वर्षातली सर्वात खराब कामगिरी केली आहे। महाराष्ट्रातल्या 101 जागा लढवून अवघ्या 15 जागा मिळाल्या आहेत। जनतेनं आमचं प्रामाणिकपणा नाकारल्याचं सांगितलं जातंय। आपण पाहतोय महाविकास आघाडीकडून तशी प्रतिक्रिया देखील देण्यात आली आहे। काँग्रेसला 15, शिवसेना ठाकरे गटाला 20 जागा, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 10 जागांवरच हार मानावी लागली आहे। लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या, त्यांच्यासमोर प्रश्न होता की घर कसं वाढवायचं, चालवायचं, कारण महागाई वाढते म्हणजे वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का? आणि आता मला एक असं वाटतं, प्रामाणिकपणे हा टोमणा नाही की यावेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे। महाविकास आघाडीचं पुतळ चुकलेलं आहे असं वाटतं का? महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो, हे चुकलं की काय असं आम्हाला वाटतंय। जे झालं आता त्याला काही आम्हाला आता त्याच्यावरचं हे करायचं नाही, पण हे चिंतनाचा विषय आहे। लोकांचा कौल हा आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। आता सोशल मीडियाला तुम्ही बघा, म्हणजे मी सांगण्यापेक्षा सोशल मीडिया तुम्हीच उघडा, तर सोशल मीडियावर आता लोक त्याच गोष्टीवरची चर्चा चालू आहे। विजयाची चर्चा नाही आहे, सोशल मीडियावर हे कसं झालं याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे लोकांमधला हा संभ्रम आहे आणि म्हणून तीच भूमिका आदरणीय चनितला साहेबांनी मांडलेली आहे। आम्ही आमचं या EVM मशीनबद्दलचा एक शब्द पण आम्हाला बोलायचा नाही आहे, पण हे झालं काय याच्यावरचं निश्चितपणे शोध घेणं ही काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीचं पाऊल काँग्रेस पक्ष उचलेल। निकाल तर धक्कादायक आहेच आहे, पण यामध्ये अनेक शंका सुद्धा जनसामान्याच्या मनामध्ये येत आहेत, हे नाकारता येत नाही। खरं म्हणजे एक धर्माचा उपयोग, पैशाचा उपयोग, काही योजना, ज्या सरकारी योजना केवळ राजकारणाकरता वापरण्याकरता घेतलेला, हे सुद्धा कारण आहे। आणि याच्यातून हे त्यांना जे दिसतं जागा मिळालेल्या, खरं म्हणजे हे खरं यश नाही, त्यांनी ओढून ताडून कसं तरी मिळवलेलं, क्लुप्त्या करून मिळवलेलं यश आहे। ना कोणाला रोजगार दिला, ना महागाई कमी केली, ना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्या भ्रष्टाचाराची चौकशी केली, ना स्त्रियांच्या अत्याचारावर उत्तर त्यांनी दिलंय। आणि याच्यात हे कसं यश मिळतं याबाबतीत अनेक शंका लोकांच्या मनामध्ये आहेच आहे। याबाबतीत मी तर स्पष्टपणे म्हणलं की ज्या संसाधनांचा वापर भारतीय जनता पक्ष सध्या करतो आहे, हे लोकशाहीला मोठा धोका आहे।